सकाळी सगळे आपल्या घराच्या समोर आली होती डायरेक्ट विटांची गाडी. तुम्ही पण झाल्यावर तर घराचं काम तर सगळं झालंय. आता कोणतं बांधकाम बाकी चला सांगतो पुढं काय सीन आहे. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी कामावर येऊन बघतो तर आपल्या घराच्या पुढे डायरेक्ट टेम्पो लागला होता आणि बघितलं तर काय विटा आल्या होत्या आपल्या घराच्या बांधकामासाठी. आणि हे लोक डायरेक्ट विटांसोबत कॅचच खेळत होते. पप्पा डायरेक्ट इतक्या लांबून बी कॅच पकडत होते ते. मग म्हटलं थोडीशी आपण पण मदत करूया विटा रचायला. आणि तुम्हाला इथं काहीतरी खाली खाली वाटतंय का? चला गेस करा. नाही कळालं? इथं आधी ना एक शेटर होतं, आपण एक पत्राचं बनवलं होतं. त्याच्यात आपण आहे ना टेम्पररी सामान ठेवत होतो. आता आपलं सगळं सामानाचं काम तर झालेलं आहे, त्यामुळे आपण त्याला बी उखडून टाकलं. आणि ते चंबर तुम्ही विचारत होते ना बाई, या चंबराचं काम कुठपर्यंत आले आहे? बघा आपल्या घराच्या मागची जी गल्ली होती ना, तिथं आता काम चालू आहे. हे इथं घर आपलं आणि इथं हे चंबर बनवून चालू आहे. आणि जे टीन आपण काढून घेतले होते सगळे आपल्या घरामध्ये ठेवून घेतले. मेन म्हणजे आता घराचं काम तुम्हाला तर दिसत असं सगळं झालेलं आहे. पण मेन आहे ना छोट्या छोट्या गोष्टी त्यातले जास्त टाईम घेत. जसे की प्लंबिंग आणि फरशा टाकणं. आपण टॉवर बनवलं होतं त्याचं पण प्लास्टर बाकी आहे, कारण तिथं लाईट फिटिंग अजून बाकी आहे. ते झाल्याशिवाय आपल्याला प्लास्टर करता येत नाही. तर उद्या आपल्या टॉवरचं लाईट फिटिंग आणि प्लास्टर होऊन जाईल. तर त्यासाठी फॉलो करा. उद्या भेटतो नवीन